प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मसनजोगी समाज मसनवट्याच्या कडेला घातलेल्या फाटक्या झोपडीत वर्षानुवर्ष हलाखीचे आयुष्य जगत आहे. गावातल्या कोणाच्याही मृत्यूची बातमी कळताच आपल्या खास वेशात ते मृताच्या अंत्ययात्रेत सामील होतात. मृताच्या वारसदाराकडून भिक्षा हक्कानं मागून घेतात. भिक्षा घेण्याच्या परंपरागत प्रथेमुळे त्यांना भिकारी किंवा मागतकरी असा सामाजिक हीन दर्जा मिळाला आहे. साधनविहीन, अस्थिर व पोरका असलेला हा समाज विकासाच्या परिघाबाहेर आहे. मजल दर मजल करत पोटासाठी 12 वाटा करणारी ही माणसं, राबणारी, कष्ट करून जगणारी माणसं बिऱ्हाड पाठीवर घेऊन वाट दिसेल तिकडे जातात. ह्या समाजाला आपण शहरातले तथाकथित लोक भटके विमुक्त म्हणतो. असे हे समूह जे भिक्षा मागून जीवन जगतात त्यापैकीच भटका विमुक्त समाज म्हणजे मसनजोगी समाज. पूर्वी हा समाज स्मशानात राहत होता, त्यामुळे मसन म्हणून हा समाज ओळखला जातो. राज्यात 17 लाख लोकसंख्या या समाजाची आहे. मूळचा हा आंध्र प्रदेशातील समाज, पण महाराष्ट्रातील काही भागांत उमरगा, सोलापूर, औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद म्हणजे अक्कलकोट रोड, बीड अशा सुमारे 24 ठिकाणी मसनजोगी समाज अलीकडे गावगाड्याबाहेर थोडा विसावला आहे. सर्वात मोठी वस्ती शेवगावला, जी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, त्या शेवगावला आहे. त्यांच्या हाताला काम नसल्यानं ते आता कसे तरी भटकंती करत जीवन जगत आहे. आंबेडकरी स्वभान जागृत झालेला मसनजोगी समाजातील तरुण वर्ग, भले ह्या तरुणांची संख्या कमी असेल, पण 1-2% काही तरुण जगाकडे पाहून शिक्षण घेताना दिसतात. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा हा समाज अतिशय दयनीय अवस्थेमध्ये जीवन जगत आहे. मसनातलं आयुष्य जगणारे ह्या मसनजोगी समाजाकडे कोणत्याही प्रस्थापित वर्गानं लक्ष दिलं नाही. कोरोना काळात हा समाज पूर्णपणे कोलमडला होता. अशा वेळी ह्या समाजाला आंबेडकरी जनतेनं ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वानं भरभक्कम साथ दिली, म्हणून हा समाज आज तग धरून उभा आहे. याच बाबीची जाणीव ठेवत हा मसनजोगी समाज आंबेडकरी नेतृत्व स्वीकारू लागला आहे. त्याचे प्रत्यंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरू असलेल्या आरक्षण बचाव यात्रेदरम्यान आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आरक्षण बचाव यात्रेच्या दरम्यान आपल्या पारंपरिक वेशभूषेत हा समाज यात्रेत सहभागी झाला. अतिशय आपुलकीने बाळासाहेब आंबेडकर यांचा त्यांनी सत्कार केला. राज्यात 17 लाख लोकसंख्या असलेल्या या समाजावर आणि त्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत फक्त बाळासाहेब आंबेडकरच बोलत आले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना या समाजात विशेष मान सन्मान आहे, त्यांच्या प्रती आदर आहे. आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत करताना हा समाज आजही मोठ्या आशेनं बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहत आहे. एक होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी या समूहाला जुन्या रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा यातून बाहेर पडण्याची वाट दाखवली. आणि आज त्याच बाबासाहेबांचे सुविद्य नातू बाळासाहेब आंबेडकर या आणि अशा करोडो दलित, आदिवासी, बहुजन, भटक्या विमुक्त समाजाला स्वाभिमानानं जगण्याची नवी उमेद आणि नवी ऊर्जा देत आहे. गरीब मराठा, मुस्लिम, धनगर, ओबीसी समूहाच्या हक्क आणि अधिकारांचा लढा प्रकाशजी आंबेडकर लढत आहे. आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या पुढील पिढ्यांनी आपला इतिहास
सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवायचं असेल तर आज सगळे संकटात असताना आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मैदानात होतो हे दाखवण्याची संधी म्हणजे आरक्षण बचाव यात्रा आहे. त्यात सहभागी होऊया आणि आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया असं मसनजोगी समाजाचे जुने सांगते आणि मसनजोगी समाजात आदराचे स्थान असणारे वडीलधारी मंडळी बोलताना दिसत आहे. हे विशेष ही सामाजिक परिवर्तनाचीच नांदी आहे. दरम्यान आरक्षण बचाव यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली. ही यात्रा बीड जिल्ह्यातील श्री संत भगवान बाबा गडावर आली असताना यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली असता नामदेव महाराज शास्त्री यांनी आंबेडकरांचे आणि यात्रेचे मनपूर्वक स्वागत केले. भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.